पाहू मी कुठे आहे. मुंबईत, पुण्यात, नाशकात. भारत आणि महाराष्ट्रापासून 10,000 किलोमीटर दूर वेस्ट आफ्रिकेच्या, नायजेरियाच्या, लागोसच्या VI म्हणजे व्हिक्टोरिया आयलंड ह्या भागात. आणि आपण आहोत कॅफे पोटोबा. कॅफे पोटोबा मध्ये इथली खासियत म्हणजे आपल्याला इथे आपले चपला बूट इथे काढून ठेवावे लागतं. सोबत आहेत मराठी उद्योजिका आणि कॅफे पोटोबा चेन ऑफ हॉटेल्सच्या मालकीनबाई सारिका देशपांडे आणि ह्या आहेत अस्सल पुणेर. तर ताई नमस्कार. नमस्कार. मला फक्त सांगा, अगदी थोडक्यात सांगितलं तरी चालेल, की तुम्ही इथे इतक्या दूर आफ्रिकेमध्ये कशा आणि कॅफे पोटोबा ही संकल्पना तुमच्या मनामध्ये कशी काय आली? ऍक्च्युली जेव्हा नायजेरियामध्ये आली तेव्हा मी माझ्या मिस्टरांसोबत आली. बरेच दिवस जेव्हा सार्थ शाळेमध्ये होता माझा मुलगा, तेव्हा काही करू शकली नाही, पण माझी खूप इच्छा होती काहीतरी फूड मध्ये करायची. मी मुंबईत असल्यापासूनच मला खूप इच्छा होती की पोटोबा नावाने काहीतरी सुरू करायची. इव्हन माझ्या आणि माझ्या मिस्टरांचं स्वप्न होतं की आपण पोटोबा नावाने काहीतरी चालू करू. जेव्हा माझा मुलगा बऱ्यापैकी मोठा झाला तेव्हा असा विचार केला की आता आपण काहीतरी करायला हरकत नाही. आणि बेसिकली माझी खूप इच्छा होती की मला मस्तानीमध्ये जायचं होतं. बेसिकली मस्तानी आईस्क्रीम या विषयात जायचं होतं. पण समहाऊ आपल्या भारतातनं इथे आलेले जे मराठी लोक आहेत त्यांनी मला बऱ्यापैकी पुश केलं. आपल्या महाराष्ट्र मंडळाने बऱ्यापैकी पुश केलं, नाही तू वडापाव पण सुरू कर, मिसळपाव पण सुरू कर. या सगळ्या ज्या गोष्टी त्यांनी सांगितल्या त्या बऱ्यापैकी आपण इम्प्लिमेंट करून सुरू केल्या. आणि या सगळ्याच्यामध्ये माझ्या मिस्टर स्वप्नील यांचं खूप सहकार्य माझ्या पाठीशी आहे आणि ते कायम माझ्या बाजूने उभे आहेत, म्हणून मी इथपर्यंत येऊ शकते. खूप छान ताई. मला फक्त आता एकच प्रश्नाचं उत्तर द्या की पोटोबा हा अगदी असल मराठी शब्द आहे किंवा हे नाव आहे, हे पोटोबा येण्यामागचं काय कारण आहे? ऍक्च्युली मी खरं सांगायचं, जसं मी तुम्हाला सांगितलं, माझी मुंबईपासून इच्छा होती. आणि पोटोबा, आपली जशी म्हण आहे, आधी पोटोबा आणि मग विठोबा. जोपर्यंत पोट भरत नाही तोपर्यंत आपण देवाचंही नाव घेऊ शकत नाही. त्यामुळे पोटोबा नाव ठेवावं आणि संभव ते आम्हाला दोघांना इतकं आवडलं होतं, त्याच्यामुळे आम्ही या नावावरती नक्की केलं हे नाव करायचं आणि आम्ही हे पोटोबा नावाने सुरू केलं. धन्यवाद ताई. मला वाटतं हे तुमचं दुसरं हॉटेल आहे. पहिलं हॉटेल आहे इलुपिजू मध्ये आणि दुसरं आहे व्हिक्टोरिया आयलंड मध्ये. तुमची अशीच भरभराट होत राहो. एक मराठी उद्योजिका म्हणून तुमचं खूप सगळे स्वप्न पूर्ण हो आणि तुम्ही आमचा अभिमान आहात एक मराठी म्हणून. धन्यवाद. थँक्यू सो मच.